आम्ही इथून पाठीमागेही स्वागतच केलं होतं. आताही 100-150 जणांसाठी लागतं, आम्ही स्वागतच केलेलं आहे त्यांचं. पण माझ्या करोडो मराठा समाजाचं मागणी आणि म्हणणं आहे की आमच्या हक्काचं ओबीसीतलं असणारं आमचं आरक्षण आमच्या कुणबी नोंदी सापडल्यात आणि ज्या मराठा बांधवांच्या राज्यभर कुणबी नोंदी सापडल्या नाहीत त्यांच्यासाठी सगळ्या सोयऱ्यांची आपण अधिसूचना काढलेली त्याची अंमलबजावणी करा. आम्हाला जे पाहिजे जे हवंय ते आम्ही मिळवणार आहेत. मग तिथं आंदोलनाची घोषणा सुद्धा आम्ही उद्या करणार आहे. मी पाठीमागेही सांगितलं होतं की ते आम्ही नाकारण्याचं काही कारणच नाही, परंतु टिकेल का ही शंका आहे. ते राज्यापुरतं आहे आणि आमचं जे हक्काचं आहे ते राज्यापासून केंद्रापर्यंत आहे. आमचे लेकरं तिथं मोठे होणार आहेत. त्यांचं आम्ही त्याबद्दल स्वागतच केलेलं आहे, आत्ताही करतो. परंतु ते दोघा तिघांची मागणी 100-150 लोकांना लागणारं ते आरक्षण आहे. त्याच्यात माझ्या गोरगरीब मराठ्यांच्या पोरांचं काही कल्याण होणार नाही. त्यामुळं आम्ही आमच्या ओबीसीतून आरक्षणाला जे आमचं आहे हक्काचं आम्ही त्यांचं द्या म्हणत नाहीत, आमचंच आहे ते. आणि ज्यांच्या नोंदी मिळाल्या त्यांच्यासाठी सगळ्या सोयऱ्यांची जी आपण अधिसूचना काढली त्याची अंमलबजावणी आम्हाला पाहिजे आणि त्यावरती आम्ही ठाम आहे. सगळे सोयरे अध्यादेशावर 6 लाख हरकती आलेल्या आहेत आणि त्या हरकतीवर प्रक्रिया सुरू आहे आणि ती प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर योग्य तो निर्णय सरकार घेईल आणि त्यावर विश्वास ठेवावा असं मुख्यमंत्र्यांनी तुम्हाला सांगितलं. माननीय मुख्यमंत्री साहेबांवर विश्वास ठेवला नसता तर आंदोलन इतक्या दिवस चालत नसतं. त्यांच्यावर विश्वास ठेवला, त्यांचा मान सन्मान केला म्हणून या मराठ्यांनी, म्हणून तर 6 महिन्याचा वेळ दिला त्यांना. हा थोडा वेळ नाहीये. हे बघा, प्रत्येक वेळेस समाज महत्वाचा आहे आम्हाला. प्रत्येक वेळेस माणूस भावनेत अडकून आपल्या जातीच्या लेकराचं वाटलं नाही करू शकत. त्यांना जसे सरकार चालवताना मर्यादा आहेत तसे आमच्या समाजाला या आम्हाला सुद्धा आमचे लेकरं मोठे करताना आम्हालाही मर्यादा आहे. आम्हाला गोडीनं आमच्या पोरांचं भविष्य घडणार नाही. तुम्ही आश्वासन दिल्यानं आमच्या पोरांचं पोट भरणार नाही. आम्हाला इथं कृती करावं लागते, आमच्या पोरांना अभ्यास करावा लागतो, कष्ट करायला लागतं. वयाचे 20-20 वर्ष 25-25 वर्ष पोरं शिक्षणात घालतात आणि त्याचं कुठंतरी भविष्य घडायच्या टायमाला तो त्याच्यापासून मुकला जातो. त्यामुळे आमचं आरक्षण आम्हाला हक्काचं आहे ते पाहिजे. तुम्हाला जसं द्यायचंय ते तुम्ही ठरवा. तुम्हाला त्या हरकती काय करायच्यात नाही करायच्यात त्याशी आमचा प्रश्न नाही, तो सरकारचा प्रश्न. कॅबिनेटला काय अधिकार आहेत काय नाहीत हे आम्हालाही माहिती आहे आणि त्यांना सुद्धा माहिती. त्याच्यामुळं हरकतीच्या बद्दलचं उगाच पुढं विषय करून एवढ्या मोठ्या समाजाचा अपमान करायचा आणि कष्टकऱ्यांच्या लेकरं त्याच्या हक्कापासून वंचित ठेवायचे हे पण सरकारचं योग्य नाही. मी सरकारबद्दल बोलतो. मी तर पाठीमागे सांगितलं होतं शिंदे साहेबांवरती विश्वास आहे, तेच आरक्षण देऊ शकते. आमचं आजही तेच म्हणणं आहे. आणखीनही तुम्ही हातून वेळ गेले नाही, सगळ्या सोयऱ्यांची तुम्ही अंमलबजावणी करा.